नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. तर आज आपण कोंबड्यांच्या अंड्याविषयी जरासा विषय घेणार आहोत. कारण खूप जणांची कमेंट आहे की तुम्ही अंडं जे आहेत कावेरी गावरान ते केवढ्यापर्यंत देत आहेत. आणि मी खूप वेळा सांगितलेलं देखील आहे की कावेरी गावरांचं अंडं जे आहे तर मी ते कितीपर्यंत सेल करत आहे. तर मी खूपदा सांगून देखील मला रेग्युलरी कमेंट येत आहेत. कारण त्यांनी जुने व्हिडिओ जे आहेत तर हे नवीन व्ह्यूअर्स असतील आणि त्यांनी जुने व्हिडिओ जे आहेत ते बघितलेले नसतील. तर मी तुम्हाला एवढं सांगते की कावेरीचं जे अंडं आहे तर रेग्युलर सध्यामध्ये मी ₹10 अंडं असंच देत आहे आणि दिवसाचे आहेत माझे 80 ते 90 अंडे जे आहेत निघत आहेत. आणि पर डे इथे 800 900 किंवा 700 असा जो रोज आहे तो पडत आहे. पण माझ्या ज्या 100 कोंबड्या आहेत ज्या जुन्यातल्या राहिल्या आहेत तर त्याच कोंबड्या अंडे देत आहे. वरच्या 2000 कोंबड्या आहेत हे अजून अंड्यावरती अगदी क्वचित अंड्यात आलेले आहेत. अगदी 4-5 जे आहेत तर ते अगदी बारीक अंडे निघत आहेत. तर ते जी तलगी म्हणतो आपण तर त्या आता अंड्याला आलेल्या आहेत आणि इथून पुढे त्या अंड्याला सुरुवात होणार आहे. पण होणार असं आहे की उन्हाळ्याचा सीझन आहे आणि अंड्याचे भाव जरासे मला कमी करावे लागतील. तर सध्या आहे थंडी आहे आणि ₹10नीच मी अंडं चालू केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता हे रोजचे अंडे आहेत आणि हे माझे कालचे शिल्लक अंडे जे आहेत तर जे थोडेसे राहिलेले आहेत अगदी 18 एक अंडे राहिले आहेत ते शिल्लक आहेत. आणि ही आजची फ्रेश अंडे आहेत. तर अंडी गोळा करून आणलेले आहे. आणल्यानंतर आम्ही काय करतो एका टोकरीत किंवा मी पूर्ण ट्रेमध्ये ठेवत असतो. पण ट्रेमध्ये न ठेवता एवढ्या 4-5 दिवसापासून आम्ही ह्या टोकरीमध्येच ठेवत आहोत. तर टोकरीत आणून ठेवल्यानंतर तर मोजून काढायचे असतात तर मग संध्याकाळी जेवढे जातील तेवढे हिशोबाने मी पूर्ण मोजून ठेवत असते. किंवा कुठे टिचलेले वगैरे आहे का तर ते देखील बघायचे असतात. कारण अंडे जे आहेत ना खूप कोंबड्या ज्या आहेत कधी-कधी अंडे एकमेकांवरती ते बसल्यानंतर अंडे फुटतात देखील आणि कधी-कधी आमच्या हातातून देखील अंडे गोळा करताना पडतात. तर अशा पद्धतीने अंडे हे चेक करून घेतलेले असले तरी साधारण जे वाटतायत की वरचे अंडे आहेत ते आत्ताच आणलेले आहेत ते मी चेक करून घेणार आहे. कारण खाली जे अंडे आहेत ते मी चेकच करत असते आणि मगच ते ठेवत असते. फुटलेले अंडे मी लगेच फ्रीजमध्ये एक वाटी केलेली आहे तर फ्रीजमधल्या वाटीमध्ये मी ठेवून देत असते. कारण मग त्याच्या लगेच पोळ्या वगैरे होऊन जात असतात आणि शक्यतो ती 2-3 अंडे दिवसाचे नेहमीच आमचे फुटत असतात. पण मी वार बघूनच करत असतो. सोमवार वगैरे बघून इथे अंड्याच्या पोळ्या नॉनव्हेज वगैरे होत असतं. कारण ही पद्धत जी आहे तर ती वारकरी संप्रदायानुसारच चालू असते. सोमवार धरण्यात येतो, गुरुवार धरण्यात येतो. जास्त करून अंड्यांमध्ये वार जे आहेत नॉनव्हेजमध्ये आमच्या तिथे जास्त पकडतात आणि अंड्याची जी पोळी आहे तर बाबा आजारी असल्यामुळे ते एरवी कधीही खाऊ शकतात. सोमवार सोडून ते खात असतात. तर हे बघा मोठं अंडं जे आहेत भरपूर प्रमाणात मोठं आहे. तर व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मोठं वाटतं की नाही कारण मला माझ्या हातात हे सगळ्यात मोठं अंडं आलेलं आहे. तर खूप मोठं आणि मीडियम साईजचे अंडे असतात आणि कधी-कधी काय होतं की गिऱ्हाईकाला खूप असं मीडियम साईजचं जरी अंडं दिलं तरी ते खूपच कमी जास्त अंडं लहान मोठं असं पण बोलत असतात आणि हे एकदम छोटं तलंगीने दिलेलं अंडं आहे. तर लहान कोंबड्या देखील आता अंडं द्यायला लागलेल्या आहेत आणि तुम्ही व्हिडिओत बघितलेच आहेत किती छोटं अंडं आहे. म्हणजे खूप छोटं नाही आहे पण अगदीच सेलिंग करायला गेलो आणि ₹10नी द्यायला परवडेल असं समोरच्याला देखील नाही आहे. कारण अंडं जे आहे तर ते जरासं बरं वाटलं पाहिजे द्यायला ₹10 घेतोय आपण समोरच्याकडनं तर खूप बारीक अंडं जर द्यायचं म्हटलं तर मग मी ते ₹9नीच लावत असते. अशा पद्धतीने हा मार्केटचा बिझनेस करायचा असतो. गिऱ्हाईक बघूनच आपल्याला द्यायचं असतं. खूप गिऱ्हाईकांना तर बारीक अंडे नकोच असतात. मोठे अंडे पाहिजे असतात. तर त्यांना अगदी निवडून अंडे द्यावे लागतात आणि काही जे असतात तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण त्यांना फक्त गावरानशी मतलब असतो. हायब्रिड नको आहे तर ते गावरानच अंड्यांची हे असतात आणि लहान मोठे त्यांना तिथे कुठलाच इश्यू नसतो. तर अशा पद्धतीने पूर्ण मोजून ठेवलेले आहेत आणि मोजल्यामध्ये माझे जे आजचे डेलीचे अंडे निघालेले आहेत तर ते निघालेले आहेत 79 असे म्हणजे 80पर्यंतचा आकडा गेलेला आहे. तो पूर्ण हा बाऊल आहे पूर्ण फुल भरलेला आहे. तर अंडे धुण्यात येतात कारण अंड्यांना जे आहेत घाण लागलेली असते, चिखल पण असतो आणि इथे ड्रिपचं पाणी कंटिन्यू चालू असल्यामुळे अंडे चिखलाने खूप जास्त भरून जातात आणि कालचे जे हे स्वच्छ धुतलेले आहेत. आजचे हे अंडे जे आहेत तर हे खराब असले तरच धुण्यात जातात. खराब नसले तर मी ते धुवत नाही आहे. अगदी थोडंसं जरी डाग असला तर मग मी तो तसाच ठेवत असते. पण खूप जर कधी-कधी अंडं जे आहे तर ते लाल रक्ताने सुद्धा भरलेलं असतं. कोंबडीचं जे अंडं देतात तर ते अगदी लाल पण झालेलं असतं. तर ते अंडं मला धुवूनच ठेवावं लागतं. कारण समोरच्याला आपण अगदी असे अंडे देऊ शकत नाही आहे किंवा मग आम्ही ते अंडे धुवून स्वच्छ करून आमच्या घरी पण वापरतो आणि अंड्यांचा जो कलर आहे तर तो तुम्ही बघू शकता. काही अंडे व्हाईट आणि अगदी ब्राऊन कलरचे जे आहेत तर असे दोन्ही कलरमध्ये अंडे आलेले आहेत. पण हे दोन्हीही गावरानच कावेरी जातीचे कावेरी कोंबडींचेच अंडे आहेत.
तर व्हाईट आणि कलरवरती काही नसतं आहे, कारण अंडं जे आहे तर खूप अंडे जे आहेत ना तर ते ब्राऊन असतात आणि खूप व्हाईट कलरमध्ये देखील आहे. तर अशा पद्धतीने कलरमध्ये सुद्धा चेंजेस असतो, की असं नाही की तुम्हाला अगदी ब्राऊनच अंडं जे आहे तर ते गावरान अंडं मिळतं असं नाही आहे. तर कलरमध्ये पण हे असतं. तर हे कलर पण तुम्ही बघू शकता, अगदी खूप कलरमध्ये चेंजेस आहेत अंड्यांमध्ये. आणि अंडं जे आहे तर ते एकाच जातीच्या कोंबड्याने दिलेलं आहे. तर साईज पण लहान मोठी आहे त्याच्या पद्धतीनेच आहेत. तर अशा पद्धतीने मार्केटिंगमध्ये लहान अंडा जर असलं तर एखादं 10 रुपयाने जरी लावलं तर 1-2 अंडे वाढवून देऊन टाकायचे, किंवा मग त्यांना सांगायचं की बाबा लहान आहे आणि 1-2 अंडे आम्ही एक्स्ट्रा दिले. तर असं मी स्वतःहून सांगत असते. तर ही जी कोंबडे आहेत तर तुम्ही बघू शकता, ही बाहेर मोकळे सोडलेले असतात आणि यांना हे जे आहेत खाण्यासाठी जे पैप आहेत ते कापून ठेवलेले आहेत. तर हा खाली जे आम्ही टाकत असतो धान्य, एरवी खाली टाकायचो, तर आता आम्ही ते पाईप केलेले आहे. तर पाईपाचा आम्ही ते जुगाड करून बघितलेला आहे, कारण मग खाली खूप घाण असते कोंबड्यांची. मग आम्ही पाईप ट्राय करून बघणार आहोत की त्यामध्ये ते किती पद्धतीने व्यवस्थित खाऊ शकतात, कारण कोंबड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि पाईप कमी पडलेले आहेत. आम्हाला कोबा करायचा आहे आणि कोब्यावरती मोकळं खायला टाकून द्यायचं असं आमचा प्लॅन होता. पण त्या अगोदर आम्ही इथे पाईप ट्राय करून बघितले आहे. पण पाईपाने झालं असं की पाईप जे केले आहे तर हे प्रमाण कमी पडलेलं आहे आणि कोंबड्या जास्त झालेल्या आहेत. तर त्यामध्ये देखील आणखीन खर्च करावा लागणार आहे, कारण पाईप देखील खूप महाग आहेत आणि याचीसुद्धा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इन्कम खूप कमी आहे अजून कोंबड्यांमध्ये. कारण ₹800 किंवा ₹900 किंवा ₹700 असा रोज जरी पकडला तरी आणि इन्कम खूप कमी आहे. तर अशा पद्धतीने इन्कम कमी असल्यामुळे अजून तरी बाकीच्या कोंबड्या ज्या आहेत आम्ही अंगावरतीच पोसत आहोत. आणि डेली व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे की खरंच तुम्ही काय काम करायला पाहिजे, कोंबड्यांचं काम तुम्ही कसं करायला पाहिजे. संध्याकाळची वेळ झालेली आहे, अगदी अंधार झालेला आहे. व्हिडिओ जरा खूप उशिरा काढण्यात आलेला आहे. तर मी लवकर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करून हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन येणार आहे, की कोंबड्या खूप छान बसतात. संध्याकाळची वेळ झाली की त्या सगळ्या खूप कसं पोल्ट्रीमध्ये येऊन बसतात, शेडमध्ये येऊन बसतात आणि एका त्यांची जागा अशी पकडून धरतात. तर मी आल्यानंतर ते जराशा बिचकलेल्या आहेत आणि त्या लगेच जागा सोडत आहे. खूप अंधार आहे, कारण आम्ही रात्रीचं लाईट चालूच करत नाही आहे. खूप भांडणं करतात ते. जर लाईट चालू असल्यानंतर त्यांचा जो कोंबड्यांचा जो धिंगाण असतो तो अफाट असतो आणि अजिबात घाबरत नाही आहे. त्यांच्यामध्ये खूप मारामारी करत असतात. तर अशा पद्धतीने अंधारामध्ये बघा किती शांत एका जागीच एकामेकांना चिटकून असं गरमाई येते त्यांना, तर तसे एका जागी बसलेल्या असतात. तर हा जो प्लॉट आहे हा जुना आहे आणि हा खूप छान बसलेला असतो. ही त्यांची फेवरेट प्लेस आहे. तर अशा पद्धतीने अंधारामुळे व्यवस्थित दिसत नाही तर व्यवस्थित व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे. तर अशा पद्धतीने अंड्यांचा बिझनेस करत असते. सध्या तरी 10 रुपयानेच अंडा आहे. कमी अंडे ज्यांना पाहिजे असतात पैशाने ते गिऱ्हाईक मागे जात आहेत. सध्या तरी मी 15 दिवस जे आहे तर कमाईचा दिवस आहे तर तो कमवून घ्यायचा आहे. नंतर अंड्याचे रेट थोडे कमी करणार आहे. तर अशा पद्धतीने कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा, बाय बाय.